मॅचला सुरुवात. पहिला चेंडू डॉट. कळंबोलीचे आहे मयूरचं हे षटक. 3 षटकं असणार आहेत. 5-5 चेंडूचे 3 षटकं. मगाशी तुम्हाला 4 षटकं खेळण्याची संधी मिळाली आणि 3 षटकांच्या खेळामध्ये येत असताना तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे. कमी वेळ म्हटलं की ब्लास्ट मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे. ते ब्लास्ट अजून दिसलेले नाही आहेत कारण गोलंदाजाने तितका हात खोलू दिलेला नाही आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. वाईडिश लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. 3 धाबा दापल करते. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातला बाकी आहे. ज्यांची नेक्स्ट मॅच नाही त्यांनी लंच करण्यासाठी जायचंय. सर्वांनी जेवून घ्या. पुन्हा एकदा मयूर. लास्ट बॉल रामदाससाठी. ओहो जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू आणि यॉर्करद्वारे बीट केलं रामदास यांना. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धाबा दाबल करती टीम साई स्पोर्ट्स आटपाडी एक्सप्रेस या संघाच्या. थँक्यू साहेब. चला ग्रुप नंबर बी मधून 2 विजयी संघ. कर्णधार टॉस साठी या. साहिल 11 रोहा आणि त्यांच्या समोर हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक वेट करून आलेत आणि मिसकम्युनिकेशन झालं होतं तरी सुद्धा झेल टिपलाय. विकेट आली आहे. विकेटचं बदल. पहिला हादरा टीम आटपाडी संघाला गॉल. थँक्यू डिझाई. अर्जुन 11 संघाचा संघनायक आणि त्यांच्या समोर साहिल 11 रोहा. कर्णधार टॉसचा लॉफ्ट केलंय. फेकून दिलंय. सीमारे का पार. षटकार. थँक्यू डिजे. दादा एडगे माफ करा. साहिल 11 रोहा नाही दादा एडगे आणि अर्जुन 11 2 विजयी संघ आहेत. विजयी संघांमधली मॅच आहे ऍज पर शेड्यूल. आपण या चला अजून एक चेंज ऍज पर शेड्यूल्ड. मॅच कोणाची आहे ती बघितली जाते. अनिकेत 11 आणि जय अहिल्या. अनिकेत 11 आणि जय अहिल्या दोन्ही संघाचे संघाने आपण टॉस साठी या. अनिकेत 11 आणि जय अहिल्या या 2 संघादरम्यानची मॅच इथे खेळवली जाईल. त्या अगोदर षटकार सिंगल. त्यानंतर चेंडू हवेमध्ये. षटकार आला होता. सिंगल आला होता आणि त्यानंतर विकेट सुद्धा आली आहे. विकेट आली आहे आणि विकेट आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलंय 11 वरती. थँक्यू डिझाई. अविनाश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. अविराज है. क्या बात है.
ट्वेल्थ मॅनला सुद्धा नावं माहीत नाहीत, हा सुद्धा एक रेकॉर्ड बनेल मित्र मंडळ. अविराज ओव्हर हॅट्रिक झाली आणि ओव्हर मला वाटते संपली आहे. षटकामध्ये 3 विकेट आल्यात, 3 विकेट आल्यात आणि याचं जर तर 11 धाबा दाखल करतात. आता अजूनही 5 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. मोठ्या धाबांची अपेक्षा आहे. काय त्या मोठ्या धाबा येतील का? 2 विजयी संघांमधील ही मॅच आहे. ज्या 2 संघाने धाबांचा यशस्वी पाठलाग केला होता त्या 2 संघांदरम्यानची मॅच आहे आणि त्या मॅचमध्ये आता या 2 संघांमधल्या होणाऱ्या भिडंतीमध्ये सुद्धा दमछाक होते. जे पहिली बॅटिंग करत असताना अडचणींना जो काही सामोरं जावं लागलं होतं त्यांच्या अगेन्स्ट खेळणाऱ्या संघांना, मग त्यांना पण चुकीचं बोलून फायदा नाहीये. इथे यांची सुद्धा तीच गत आहे. त्यामुळे आता इथे पाठलाग होतोय की अजून काय घडतंय ते सुद्धा पाहणार. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. नितीन नवीन गोलंदाज, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑफ साईडला लॉफ्ट केलं. चेंडूला वेगाने क्षेत्ररक्षक येतोय, सिंगल ताब येते. नितीनाला लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईटची सांगता होताना पाहायला मिळते. सिंगल. तेरा धाबा दापलकावरती आहेत. शेवटचे अंतिम षटक. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येईल. ओहो, समोरच्या दिशेने वॉडा शॉट, परंतु क्षेत्ररक्षकाला झेल टिपलाय आणि चेंडूला उंची गाठत असताना अंतर गाठताना पाहायला मिळेल नाहीये. विकेट येते. 1 मोर विकेट गॉन. सचिन गॉन. थँक्यू. द 3 नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. मग नितीन फलंदाजीसाठी आलेत, परंतु गोलंदाजीसाठी आलेल्या नितीनने जो काही खेळ केला तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाजी पाकमध्ये पुन्हा एकदा नितीन वर्सेस नितीनचं युद्ध. अकुट टप्प्याचा चेंडू, शॉट ऑफ प्लेन. चेंडू होता, चेंडू बागे निघून जातोय. भन्नाट वेगवान बाउन्सर. आता वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त धाव, वाईट +1 अशा 2 धाबा येतील. वाईटने इतका काही हाहाकार मचवला तर वाईट नंतर असं वाटतं वाईट वेळ येते की काय. 15 धाबा दापलकावरती. फुल टॉस. बघा, हे तर आमंत्रण होतं. चेंडू हवेमध्ये होता. झेलची संधी ती सुद्धा मिस झाली. म्हणजे संधी दोघांनाही आली होती. फलंदाजाला सुद्धा संधी आली होती मोठा फटका मारायची, त्या संधीचं सोनं झालेलं नाहीये. आणि तितकीच मोठी संधी गोलंदाजाला झेल घेण्याची सुद्धा आली होती, झेल झालेला नाहीये. म्हणजेच दोन्ही बाजूने नशिबाची साथ आहे गोलंदाजाला सुद्धा आणि फलंदाजाला सुद्धा. 17 धाबा. 3 चेंडूचा खेळ झाला. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कोणता फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहे? किरण. आणि किरण स्ट्राईक एंड वरती असताना तो सेट आहे.
आणि ज्या ज्या वेळेला फलंदाज सेट होतो त्या त्या वेळेला तो थेट पाठवताना सुद्धा दिसतो, नाही पाठवलं तर थेट जाताना दिसतो. एकतर थेट जाईल नाहीतर थेट मारेल, दोघांपैकी एक होत असतं. पाहूयात इथं काय घडतंय. मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक, सीमारेषा पार, षटकार. थँक्यू 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 डीजे. चला वेळ नाही इतका, इतकी चर्चा नाही झाली पाहिजे. चला दोन्ही संघ टॉस साठी आलेत का? दोन्ही विजयी संघ, लुझर संघ जय इल्ले आणि अनिकेत 11, दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. टॉस करून घ्यायचंय. मोठा, लांबच लांब, अति सुंदर, दर्शनीय, विलोभनीय, अफलातून षटकार. थँक्यू. प्रशांत प्रशांत टॉस केला जातोय. सागर सुळे यांच्या शुभ असते टॉस. टॉस जिंकलाय, हात वर करा. कोडी जिंकलाय. फिल्डिंग काढायचा निर्णय. ओके, नाणेफेकीचा कॉल जिंकला. अनिकेत इलेव्हनने फिल्डिंग काढायचा निर्णय घेतलाय आणि जय इल्याला टॉस फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. नेक्स्ट मॅचचा अहवाल आहे. विथ डिसिप्लिन टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि पाहूयात कोणता संघ बाजी मारतोय. स्वामी समर्थ की साई स्पोर्ट्स सातपाडी एक्सप्रेस. इथं प्रथम फलंदाजी करत असताना स्वामी समर्थने धाबा बनवल्या होत्या. प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्या समोर साई स्पोर्ट्स सातपाडीने धाबा बनवल्या होत्या. 29 30चं टार्गेट ठेवलं गेलंय. 30चं टार्गेट ठेवलं गेलंय टीम स्वामी समर्थ ज्या संघासमोर. शांतनु आणि रोहित दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने आले. रोहित स्ट्राइक एंडवरती, शांतनु नॉन स्ट्राइक एंडवरती गोलंदाज. पहिला चेंडू, व्हॉट अ शॉट. राग, रुसवा, अग्रेशन सर्व काही एकाच फटक्यामध्ये होतं. फेकून दिलंय सडक पे कडक. कडक शॉट.
थँक्यू 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 डीजे. दाबांची गरज आहे माहीत होतं आणि पहिल्याच चेंडूवरती षटकार लगावत असताना गोलंदाज सुहास याच्यावरती हल्लाबोल केलाय. अतिशय चांगली बॅटिंग. चेंडू हवेमध्ये आणि हवेमध्ये येत असताना विकेट आली. एक तेरी तो दुसरी मेरी. खेळाडू बाद. दोन चेंडूचा खेळ झालाय. षटकारानंतर विकेट आले. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने शेखर आलाय. शेखर आलाय आणि जो ब्लास्ट बोलणं गरजेचं तो ब्लास्ट सुद्धा बोलला गेलाय. चांगली बॅटिंग पहिल्या चेंडूवरती, परंतु दुसऱ्या चेंडूवरती चांगली बॉलिंग. आणि हे क्रिकेट असंच आहे. कधी तुमच्याकडे, कधी दुसऱ्याकडे, कधी तिसऱ्याकडे, कधी चौथ्याकडे, अशा घडामोडी होतच राहतात. आकुटापाचा चेंडू स्टार्टअप लाईन बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू अतिशय चांगला आणि वेगवान मारा गोलंदाजाकडून होतोय आणि चांगला चेंडू निर्धावच्या स्वरूपाने आलाय. नेटमधून बाहेर निघा. नेटमध्ये जे प्रॅक्टिस करतायत प्लीज आपण नेटमधून बाहेर यायचंय. इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये काही काळ क्षेत्ररक्षक गेलाय वेगानं. तोपर्यंत एकदा धाव पूर्ण केली जाते. साहिल 11 रोहा. खेळाडूंनी नेटमधून बाहेर यायचंय. जो नेटमध्ये प्रॅक्टिस करेल त्याला पॅनल्टी आहे. सात धाबा धावफलकावर, 8 धाबा धावफलकावरती आहेत आणि अजूनही चेंडूचा खेळ बाकी आहे. तो म्हणजे एक इथे एखादा मोठा फटकाला आशाचा किरण जागा होईल अपेक्षा तर आहे. स्ट्रायकेटवरती बॅटर शंतनू आहे. षडांपूल काढण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवरती प्रॉपर आला नाही. एकदा धावून कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही होणार. 9 वरती धावफलक थांबले. पहिल्या षटकाचा खेळ संपला. येणारे चेंडू शिल्लक 10. 10 मध्ये 21 धावांची गरज आहे. थँक्यू 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 डीजे. DVPL 2024 आपण पाहतात. सीझन 5 5व्या पर्वामध्ये येत असताना प्रत्येक संघ इथे स्वतःची टीम घेऊन दाखल झालाय. संघ मालक कोणत्या प्रकारचा लिलाव नाही आणि हे या स्पर्धेचं यावर्षीचं चित्र आहे. सीझन 5 सर्वांना वाटत आहे की आम्ही जिंकावा आणि त्यासाठी प्रयत्नसुद्धा तितक्या ताकदीचे आणि शर्तीचे होताना दिसत आहेत. मागे खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु चेंडू स्कूप करत असताना यष्टरक्षकाने पकडलाय. येतं डॉट बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये प्रॉपर कनेक्शन नाही. झेल टिपलाय. वन्स अगेन 1 मोर विकेट गॉन. नवीन फलंदाज अमोल.
मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. आभासने अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. 2 चेंडू हाताळले, 1 विकेट आली, पहिला डॉट आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा यावेळेला शरीरापासून लांब लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा पंचांकडे येतोय. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ॲड होईल. आपण DVPLच्या माध्यमातून अतिशय चांगली गोलंदाजी केली आज नव्हे तर या अगोदर सुद्धा. DVPL ज्या ज्या वेळेला आभास खेळताना दिसलाय त्या त्यावेळेला त्याच्या गोलंदाजीचा सुंदर नजारा त्याने पेश केलाय. हो शफल होऊन पूर्णपणे चेंडूवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या रेषेमध्ये पाय आला नव्हता आणि त्यामुळे बॅट आणि पॅडमधलं अंतरचे वाढलं. त्याचा फायदा उचललाय आबाने आणि डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा झाली. लास्ट बॉल रिमेनिंग. शफल होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू रोमॅन्स लँडमध्ये पडलाय. जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत दुसरी धाव सहजतेने पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. दाबा दापलके जाऊन पोचल्यात 12 वरती. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 30चा पाठलाग करत असताना 12 म्हणजेच अजूनही 18 धावांची गरज आहे. इथे एक षटकार आला तर काम बनेल, चौकार आला तरी सुद्धा बनेल. शेवटच्या षटकामध्ये लढण्यासाठी तुम्हाला बळ मिळेल आणि त्यासाठी हा मोठा फटका नितांत गरजेचा आहे. मोठा फटका आलाय, आलाय, षटकार आलाय आणि या मॅचला परत घेऊन सुद्धा आलाय. थँक्यू डीजे. 18 धाबा दाखल करतात. 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अजूनही 12 धावांची आता गरज आहे. 5 मध्ये 12. चला टायमर ऑन आहे. आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या. पाच बाराने यावेळेला समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने येतात. झेलची संधी. झेल उडवलाय, पकडलाय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल गडी बाद. माघारी परतावं लागेल. फलंदाज शेखर बाद. थँक्यू 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 डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. नरेश आलाय, गणेश आलाय, माफ करा. आणि आता 4 चेंडूंमध्ये 12 धावा म्हणजे 2 मोठे फटके. 12 लागणार आहेत. पाहूयात काय ते 2 मोठे फटके येत आहेत का. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती हाताळली किरणने. आणि किरण नव्हे, हा आशेचा किरण आहे. ये उम्मीद की किरण आहे. आणि किरण हो जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न. टप्पा पाडण्याची वाट पाहिली गेली. धावचीची संधी. खेळाडू बाद.
चला अखेरकार आता 3 चेंडू उरलेत आणि 3 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट आणि 2 विकेट येत असताना 1 विकेट सॅक्रिफाईस करत असताना मला वाटतं अमोल बाद झालाय. अमोलने स्ट्राईक एंडवरती आला असता काहीतरी कहाणी वेगळी असती, परंतु तसं राहिलेलं नाही. आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. फलंदाजाचं नाव आहे मयूर आलाय आणि गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा किरण सज्ज होतोय. किरणची प्रशंसा करावी तितकी कमी आहे. शेवटचा षटकार लगावल्यानंतर आबादच्या अगेन्स्ट मॅचमध्ये परत येण्याची संधी मिळाली होती. तर संधीचं सोनं झालेलं नाहीये, कारण लगातार 2 चेंडू ते 2 विकेट आल्यात. मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आणि हा चेंडू सुद्धा झेलचे चिरपणे लगातार 3री विकेट, परंतु हॅट्रिक नाही, कारण त्या अगोदर धावचित झाला होता. गाव थँक्यू 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 डीजे थँक्यू डीजे. धावपलकाची धाबा किती आहेत? 18 धाबा. 2 चेंडू 12 धाबांची गरज. धावपलक खाल्लेलं नाहीये 3ऱ्या षटकामध्ये सुद्धा आणि खेळाडू येण्यासाठी मात्र टाइम खूप सारा निघून चाललाय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, हजेरी लावून जात आहेत, परंतु आता हजेरी किफायतमंद कोणाची ठरते? नवीन बॅटर दीपक आलाय. हो बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू पंच वळताना सांगतात येस इट इज अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होतीये. 19 वरती धावपलक जाऊन पोहोचलंय. फासला तितकाच राहणार आहे, कारण 2 षटकार कंपल्सरी मारावे लागतील सामना जिंकण्यासाठी. जरी 5 धावा असल्या तरी सुद्धा 5 धावांचा फटका नाही आहे क्रिकेट हिस्ट्रीमध्ये. आणि यावेळेला हा चेंडू निर्धाव स्वरूपाने येत असताना दिसतोय आणि त्याचबरोबर नाही तर विकेट सुद्धा होतीये. दीपक माघारी परततोय. अजून एक हादरा गाव. औपचारिकता शिल्लक आहे. फ्लॅट 6 आणि अखेरकार 5 धावांनी पराभूत व्हावं लागते टीम स्वामी समर्थ या संघाला. हार्ड लक टीम. पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघ मैदानात त्वरित दाखल व्हा. चला दोन्ही संघ आपला एक एक प्रतिनिधी. अनिकेत 11चा प्रतिनिधी आलेला आहे. जय अहिल्या चा प्रतिनिधी सुद्धा येऊ द्यात.
जय अहिल्या संघ आपले फलंदाज सुद्धा आलेले नाही आहेत, आपला एक्स्ट्रा प्लेयर सुद्धा आलेला नाही आहे. लवकरात लवकर या.